धामनगांव रेलवे तहसील के देवगांव में हमारा 3 एकड़ खेत है। इस खेत को गांव के शांति समिति अध्यक्ष हड़पने का प्रयास कर रहे हैं। हम दोनों ही नेत्रहीन तथा दिव्यांग होने से अपनी पुश्तैनी जमीन की देखभाल नहीं कर सकते, ना ही खेती कर सकते हैं। ऐसे में मेरी बेटी खेती का काम संभालती है, लेकिन शांति समिति के अध्यक्ष मेरी बेटी को खेत में जाने से रोक रहा है, उसे जान से मारने की धमकी दे रहा है। भूमि अभिलेख कार्यालय में नापजोख के लिए हमने आवेदन किया तो भाजपा विधायक प्रताप अड़सड़ के नाम की अब वह धमकी दे रहे हैं। हम भी उनके कार्यकर्ता हैं, हमें हमारा खेत वापस करो अन्यथा ठीक नहीं होगा। ऐसा आरोप नेत्रहीन दंपति सुखदेव व बेबी इंगलकर ने किया है। शेजारी जो शेतकरी आहे, शेजारी शेतकरी असल्यानंतर माझं 50 वर्षाचं शेत मी आंधळा असल्यामुळे त्या शेतात अतिक्रमण करत राहते आणि ते शेत मी माझ्या मुलीच्या नावाने करून दिलं। मी आंधळा असून 10 वर्ष झाले आणि त्या मुलीच्या हातामध्ये गेल्यानंतर ते शेत मूर्ती केल्यानंतरही जरी मुलीला तो वारंवार जीवे मारण्याची आणि शेतात न जाण्याची धमकी देत राहते। पोलीस स्टेशनला तक्रार केली। तक्रारीचे आता मी आमदार मुलीने लावले आहे। अच्छा, हो। तुम्ही राजकीय दबाव सांगितला, कोणाचा राजकीय दबाव आहे? राजकीय दबाव तो गावगुंडाचा आज तंटामुक्तीचा अध्यक्ष असून ग्रामपंचायतीमध्ये तो तिथं वर्चस्व दाखवून आमदाराचं नाव सांगून आम्ही कार्यकर्ते आहोत भाजपचे अशा तऱ्हेनं तो दबाव आणून ते रिपोर्टावर पोलीसवाल्यांनाही दबाव आणत होता, भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दबाव आणत होता आणि आमच्यावरील मूर्ती सुद्धा टाळाटाळ करण्याचं त्यांना हस्तक्षेप केला। पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट घेतल्यानंतर मुलीवर अन्याय झाला, त्याच्यावर मेडिकल केलं। 2-3 घंटे तिथं बसून ठेवण्याचा कार्यक्रम त्या दबावामुळे होऊन राहिला। समाचार संकलन अशोकभाई जोशी।